रत्ना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। 10 ऑक्टोबरला शासन निर्णयाविरोधात सकल ओबीसी महामोर्चा होणार, तर 10 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूरमध्ये बैठक सुद्धा बोलावली। मराठ्यांना कुणबी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावरती ओबीसी समाज नाराज। परभणीमध्ये 7 तारखेला 1 लाख बंजारा समाज बांधवांचा निघणार मोर्चा, तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन। मागण्या मान्य न झाल्यास मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढणार, चंद्रकांत राठोड यांचा हा इशारा। तिकडे परभणीमध्ये 5 एकरमधील कापूस उपटून फेकण्याची शेतकऱ्यावर आली वेळ। शिवाजी घोरपडे यांच्याकडून हा कापूस उपटला गेला। जिंतूरच्या धानोऱ्यामध्ये सतत पडलेल्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसानही झालंय। बीडच्या आष्टीमध्ये पूर ओसरला, मात्र असं असलं तरी खंडोबा वस्तीतील 500 नागरिकांचा 15 दिवसांपासून मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला। नागरिकांवरती उपासमारीची वेळ आली आणि प्रशासनानं तातडीने लक्ष देण्याचीही मागणी। गोंदिया जिल्ह्यात 91 गावांमधील 478 हेक्टर पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान। वादळी पावसामुळे भाताचं पीक भुईसपाट झालं, शेतकरी आर्थिक संकटात। बीडच्या अंबाजोगाईमध्ये 30 टन हळद चोरीला गेल्याची खोटी तक्रार देऊन व्यापाऱ्याला गंडा। 37,81,000 रुपयांची 30 टन हळद गायब केल्याची तक्रार। ट्रक मालक आणि चालकावरती गुन्हा दाखल। बीडच्या माजलगावमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून आमरण उपोषण। हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करण्यासह गावाचं स्थलांतर करण्याची मागणी। नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये शासनानं जाहीर केलेल्या अनुदानाविरोधात तरुण शेतकऱ्याचं आमरण उपोषण। सरसकट कर्जमाफीसह हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्याची मागणी। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, तरुणाचा हा निर्धार। नांदेडमधील पूर्णा या रस्त्यावरती शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन। तात्काळ मदत न दिल्यास मंत्री आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा इशारा। पंढरपूरमध्ये राज्यातील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांचे राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी मुंबई येथे मंत्रालयावर मोठे धरणे आंदोलन करण्याचा या अधिवेशनातून निर्णय। सरकारच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या विरोधात आंदोलनाचा ठराव। बीडमध्ये सावकाराने 27 लाख रुपये देऊन संबंधित व्यक्तीकडून 31 लाख रुपये वसूल केल्याचा प्रकार। अवैध सावकारी विरोधात महादेव जानकर यांच्या रासपच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य एकावरती गुन्हाही दाखल। शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। आकाश लांडगे यांच्याकडून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। महेश चिवटे या हल्ल्याप्रकरणी दोघांकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींकडून पूर्वमनस्यातून सचिन जांभुळकर यांच्या गाडीवरती यावेळेस हल्ला, तर यामध्ये जांभुळकर आणि त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी। माजी सभापती अंकुश खंडाळे यांच्यावरती गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये TV9चे प्रतिनिधी रणजित जाधव यांचे सहकार्यासह रक्तदान। या शिबिरात झालेलं रक्तदान पूरग्रस्तांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बूथ प्रमुखांसाठी कार्यशाळेचं आयोजन। 1 दिवसीय कार्यशाळेच्या समारोपाला शिंदेंची हजेरी। दादा भुसे यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन घेतला आढावा। प्रहारचे नेते बच्चू कडू जळगाव जिल्हा दौऱ्यावर। बच्चू कडू यांचा गुलाबराव पाटील यांच्या घरी मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा, तर माझ्या घरी येऊन तर दाखवा गुलाबराव पाटील यांचं प्रतिआव्हान। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढली। सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 रुपये दर, मात्र हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा। धाराशिवमधील मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। संजितपूर सापने या गावांमधला संपर्कही तुटला। पाण्यामुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान। बीडमधील नेकनूर या परिसरातील 3 दिवसांपासून पावसाची उघडीप, मात्र शेकडो हेक्टर पिकं आजही पाण्याखाली। पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीचा सातारा जिल्ह्यातील 114 गावातील 1,728 हेक्टर शेतीला फटका। पंचनामे सुरू, प्रशासनाकडून नुकसान भरपाई देखील देण्याची मागणी। धाराशिवमधल्या संजितपूरमध्ये तेरणा नदीला पुराचं पाणी शेतात शिरलं। सोयाबीनचं नुकसान, त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान। तातडीने नुकसान भरपाई देण्याची होते मागणी। सोलापूरमधल्या बार्शीमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी। सोयाबीन, कांदा, उडीद पिकांचं नुकसान। पावसामुळे आगळ गावातील चांदणी नदी ओव्हरफ्लो, तर आगळगाव उंबरगे या गावाला जोडणारा पूलही पाण्याखाली। वाहतूक पूर्णतः झाली ठप्प। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 6 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन क्षेत्र बाधित। पंचनामे सुरू असून अनेक तालुक्यातील 70 ते 80% पंचनामे पूर्ण। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची ही माहिती। नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर भूजल पातळीमध्ये मोठी वाढ। शेतातील बोअरवेल ओव्हरफ्लो। जिल्ह्यामध्ये 1,114 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद।
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परभणीच्या पालम तालुक्यातील जांभूळबेट पर्यटन क्षेत्राचं प्रचंड नुकसान, सरकारने तातडीने मदत देण्याची होते मागणी। कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 6 दिवसांनंतर बंद, पावसाचा जोर ओसरला त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे बंद, नदीपात्रातील विसर्ग देखील पूर्णतः बंद। कोयनेमध्ये सध्या 104.17 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। जळगावमधील मनुदेवी धबधबा ओसंडून वाहू लागला। मनुदेवी तीर्थक्षेत्र दर्शनासाठी इथे भाविक येत असतात। सीना नदीच्या पुरामुळे गावामध्ये दुर्गंधी, ग्रामस्थांकडून गावात स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली। ग्रामस्थांकडून गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर परिसरातील स्वच्छता। जळगावच्या चाळीसगावमध्ये कापूस सुकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, अतिवृष्टीचा कपाशी पिकाला सर्वात जास्त बसलाय फटका, उत्पन्न वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड सुरूच। नंदुरबार जिल्ह्यातलं स्थलांतर थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी रोजगार उपलब्ध करणार, रोजगारासाठी प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर सुरू, गावातील स्थलांतर थांबवण्यासाठी मोठी मदत होणार। धाराशिवमधील उमरगा तालुक्यातील नाईचापूर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेची बदली, शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। नाशिकमधील ग्रामीण पोलिसांचं मानवीय उपक्रम, तर ग्रामीण पोलिसांकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 5 लाखांची मदत, पोलीस कल्याण निधीतून 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिक ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।